सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दिनासी. आज ऐकूया श्री सिद्ध गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील प्रस्तावना पहिली, भाग दुसरा. मोक्षसुख म्हणजे आत्मसुख, ब्रह्मसुख. मोक्ष शब्दाचा अर्थ मोकळं होणं, बंधनातून सुटणं. अध्यात्म विषयात मोक्ष शब्दाचा अर्थ संसारातून म्हणजे जन्ममरणाच्या बंधनातून सुटणं. पण हे बंधन जीवाला कशामुळं प्राप्त झालं? अज्ञानामुळं. अज्ञान कशाचं? आत्म्याचं स्वतःचं जीवाला ज्ञान असतं, पण ते यथार्थ नसतं. आत्म्याच्या यथार्थ ज्ञानानं मोक्ष मिळतो. ज्ञानदेव तु कैवल्यम या श्रुतीचा अर्थ हाच होय. परंतु एवढ्यानंही जिज्ञासूंची जिज्ञासा तृप्त होण्याचा संभव नाही. यापेक्षा अधिक हृदयस्पर्शी लक्षण कानात पडेल तर आत्म्याचंच यथार्थ ज्ञान मिळवण्याबद्दल अत्यंत तीव्र तळमळ लागून राहील. ते लक्षण एवढंच की आत्मा हा अनंत अपार सुखाचा निधी आहे. या सुखाचं वर्णन शब्दांनी करता येणं शक्य नाही. यल्लाभान्न परो लाभो यत् सुखान्न परम सुखम यज्ञात्वान परम ज्ञेयम तत् ब्रह्मेत्यभिधीयते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तिथे ओळखीचिये सरीसे सुखाचिये साम्राज्यी बैसे मग आपण पा समरसे विरोनी जाय. तात्पर्य, मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळवायची अंधारातील वस्तू नसून जिवंतपणेच मिळवण्याची आत्यंतिक सुखाची स्थिती होय. निरतिशय सुखाचा तो अनुभव होय. हा मिळवण्यासाठी ज्याला तीव्र तळमळ लागते, जीवनावीण मासोळी अशी ज्याची स्थिती होते, त्यालाच तो लवकर मिळतो. अशा तीव्र तळमळीलाच निदिध्यास म्हणतात. निदिध्यासानं साक्षात्काराचे सर्व प्रतिबंध दूर होऊन आनंद साक्षात्कार होतो. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मानंद साक्षात्कार. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मविषयक शब्दज्ञान नव्हे. या शब्दज्ञानानं भूक निवणार नाही, तळमळ जाणार नाही, संस्कृती शमणार नाही. तर ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मानंद साक्षात्कार. हा साक्षात्कार ब्रह्माकार वृत्तीनं होतो. आत्मा सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे. पैकी सद्रूप आणि चिद्रूप यावर आवरण नाही, आनंदरूपावरच आवरण आहे. या आवरणाचा भंग झाला पाहिजे. हा भंग प्रत्येक वृत्तीच्या आत्माकार वृत्तीच्या अभ्यासानं होतो. सर्वसाधारण लोकांची वृत्ती परांगमुख म्हणजे बहिर्मुख असते. ती प्रत्यंगमुख म्हणजे अंतर्मुख झाली पाहिजे. ही वृत्ती सद्गुरु कृपेनं होते आणि नंतर तिचा अभ्यास करता येतो. आत्मानंदाचं क्षणिक भान हे पूर्ण ज्ञान नव्हे. आत्ताच आपण ऐकलं त्या आत्माकार वृत्तीच्या अभ्यासानं आनंदावरील आवरण दूर होतं आणि आनंद साक्षात्कार होतो. त्यावेळी मी मुक्त ही स्फूर्ती स्फुरू लागते. मी देव झालो, आता मला कसलंही बंधन नाही असंही वाटू लागतं. पण त्यायोगे कच्चा साधक असतो तो अशास्त्रीय विषय भोगू लागतो आणि त्यामुळं
योगभ्रष्ट योगच्युत होतो. हा धोका टाळण्यासाठी स्वानुभवी संतांनी अत्यंत कळवळ्यानं योग्य अशा सूचना दिल्या आहेत. श्री एकनाथ महाराज म्हणतात, किंचित झाल्या स्वरूप प्राप्ती, मी मुक्त हे स्फुरे स्फूर्ती, तथापि विषयाची संगती, त्यासी ही निश्चिती बाधक. जेवी चकमकीची आगी, जाळू न शके नाटी लागी, तेवी ब्रह्मप्राप्ती प्रथम रंगी, प्रपंच संगी विनाशे. इथे नाटी हा जो शब्द वापरलाय त्याचा अर्थ आहे तुळई. काही साधक देह प्रारब्धाच्या नावावर विषय भोगतात. त्यांना श्री तुकाराम महाराज असा इशारा देतात, कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. जीव ब्रह्म ऐक्य, जीव ईश्वर ऐक्य नव्हे. जीवाचं ऐक्य होतं ते ब्रह्माशी होतं, ईश्वराशी नाही. जीव नियम्य ईश्वर नियंता, जीव अज्ञान ईश्वर ज्ञानदाता. जीव परिच्छिन्न एक देशता, ईश्वर सर्वथा सर्वगत. ईश्वर कृपे जाण, जीवासी प्राप्त होय ज्ञान, या लागी ईश्वराहून जीव भिन्न या हेतू. ईश्वराचं ईश्वरत्व टाकून आणि जीवाचं जीवत्व टाकून जे मूळ रूप उरतं ते ब्रह्म होय आणि त्याच्याशी ऐक्य होतं. जीव अल्पज्ञ आणि शिव म्हणजे ईश्वर सर्वज्ञ ही दोन्ही विशेषणे टाकून दिली म्हणजे बाकी ज्ञ उरतं. हे ज्ञ म्हणजे केवळ ज्ञान म्हणजे शुद्ध चैतन्य म्हणजेच ब्रह्म. या आत्मप्रभा ग्रंथातील सोहम मंत्राचा अभिप्राय हा आहे. हे वाचकांनी लक्षात ठेवून पुस्तक वाचावं, ऐकावं आणि अभ्यासावं. प्रस्तावनेतला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.